उत्तर समृद्ध, दक्षिण उद्ध्वस्त. मत दक्षिणेचेही, विकास फक्त उत्तरेचा. नगरमधील या सापत्न भावाला जबाबदार कोण? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. गेल्या काही काळापासून अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे उद्योग येत आहेत. वर्षानुवर्ष पडून असलेल्या शेती महामंडळाच्या जागेचा या उद्योगांसाठी उपयोग होतोय. ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये ऊर्जा आणि लष्करी साहित्य उत्पादन करणारे उद्योगही आल्यानं जिल्ह्याचं महत्त्व वाढत आहे. मात्र हे सगळे उद्योग जिल्ह्याच्या उत्तर भागात, तेही शिर्डी आणि श्रीरामपूर परिसरात येत आहेत. दक्षिणेत मात्र असे नवे प्रकल्प येत नाहीत किंवा आणले जात नाहीत. आधीच आपल्या जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण यांच्यात विकासाच्या दृष्टीनं मोठी दरी निर्माण झालेली आहे. जिल्हा विभाजनाचा मुद्दाही रखडलेला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा उत्तर भागाला अधिक समृद्ध आणि विकसित करण्यावर भर दिला जातोय. त्याला हरकत असण्याचंही काही कारण नाही. मात्र या तुलनेत दक्षिणेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. हा विषय केवळ राजकीय वर्तुळातल्या चर्चेचा नाहीये, तर तो आपल्या जिल्ह्याच्या भविष्याचा, आपल्या पुढच्या पिढीच्या रोजगाराचा आणि आपल्या अस्मितेचा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा, संतांची आणि समाजसुधारकांची भूमी असलेला जिल्हा, पण इथं उत्तर विरुद्ध दक्षिण असा विकासाचा असमतोल निर्माण होत असेल तर तो चुकीचा आहे. यासंबंधी आज चर्चा करणार आहोत. आपल्या जिल्ह्यात उत्तरेकडे गोदावरी आणि प्रवरेचं पाणी खेळतंय. तिथली जमीन सुजलाम सुफलाम आहे. तिथं सहकार चळवळ रुजली, साखर कारखाने झाले आणि समृद्धी आली. या समृद्धीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचा आक्षेप उत्तरेच्या विकासाला नक्कीच नाही. तो जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. तेथील नेत्यांचा पुढाकार, त्यांना मिळालेला नागरिकांचा पाठिंबा आणि राजकीय परिस्थिती यामुळे उत्तर भाग सतत विकसित होताना दिसतोय. मात्र आमचा सवाल हा आहे की उत्तर भाग समृद्ध होत असेल तर जिल्ह्याच्या दक्षिण भाग वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा का सोसतोय? कर्जत जामखेड, पाथर्डी शेवगाव, पारनेर या तालुक्यांच्या नशिबी केवळ टँकरची वाट पाहणंच का लिहिलंय? जिल्ह्यात काही नवीन यायचं असेल तर त्यासाठी उत्तरेलाच प्राधान्य का? दक्षिण भागावर निसर्गाची अवकृपा झालेली आहेच. सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनही या भागाकडे दुर्लक्ष का करतंय? या भागाच्या विकासाचा, त्यासाठी नियोजनाचा आणि अग्र धरून काही उद्योग व्यवसाय या भागात आणण्याचा कोणी प्रयत्न करणार आहे की नाही? आज परिस्थिती अशी झाली आहे की नवीन येणारे सगळे मोठे उद्योग, प्रकल्प, शैक्षणिक संस्था उत्तर भागात म्हणजे शिर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव किंवा संगमनेर परिसरात आहेत. तिथलं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय. पण दक्षिणेला काय मिळालं? दक्षिणेला मिळत आहे केवळ आश्वासन. निवडणुकीच्या काळात नेते येतात, भाषणं करतात, मतं घेऊन जातात. मग दक्षिणेतल्या लोकांनी फक्त मतच द्यायची का? लोकसभा असो की विधानसभा, या निवडणुकांमध्ये मोठी मोठी स्वप्न दाखवून मतं घेतली गेली. पण पुढं काय झालं? मिळालेला निधी आणि त्यातून झालेली कामं यांची आकडेवारी आता समोर आली आहे. मतं मिळाली नाहीत म्हणून कामं न करणं हे तर त्याहून वाईट. अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्हा मुख्यालय कुठं व्हावं यावरून हा वाद सुरू आहे. पण या वादात दक्षिण भागाचा आवाज दाबला जातोय. कारण दक्षिणेकडं विकासाची लढाई लढणारा, दिल्ली मुंबईतून विकास खेचून आणणारा कणखर आणि प्रभावी नेता नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावीच लागेल. जर असा नेता असेल तर त्याचं वजन या कामासाठी का वापरलं जात नाही? आपल्या राजकारणाचे स्वरूपही उत्तर विरुद्ध दक्षिण असंच आहे. त्यातून केवळ एकमेकांवर टीका करण्यातच धन्यता मानली जाते. जिल्ह्यात निर्माण झालेल्या आणि वाढत असलेल्या या असमतोलाचे काय परिणाम होत आहेत आणि भविष्यात काय होतील याचा आपण कधी विचार केलाय का? दक्षिण भागात उद्योग नाहीत, हाताला काम नाही, शेतीला पाणी नाही. मग आमच्या कर्जत जामखेडच्या, पाथर्डीच्या तरुणानं करायचं काय? त्यानं आपले वृद्ध माता पिता आणि घरदार सोडून पुणे, मुंबई किंवा बाहेरच्या इतर कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक किंवा मजूर म्हणून काम करायचं का? आपली तरुण शक्ती जर अशीच बाहेर जात राहिली तर दक्षिणेत फक्त कोरडी जमीन आणि वृद्ध आईबाप उरतील. याला जबाबदार नेमकं कोणाला धरायचं? निसर्गाला? सरकारला? इथल्या नेतृत्वाला? की असे नेते निवडणाऱ्या मतदारांना? एका जिल्ह्यात दोन वर्ग तयार होत आहेत. एक भाग सदन होत असताना दुसरा मागासलेला आहे. जेव्हा समाजात अशी दरी निर्माण होते तेव्हा तरुणांमध्ये नैराश्य येतं. रोजगाराच्या अभावामुळे गुन्हेगारी वाढू शकते. जर विकास फक्त उत्तरेत होणार असेल तर दक्षिणेतील जनतेच्या मनात आपल्यावर अन्याय होतोय हा राग तीव्र होईल.
हा प्रादेशिक असंतोष उद्या जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवू शकतो. अधूनमधून जिल्हा विभाजनाची मागणी पुढे येते, तीही नंतर मागे पडते. जिल्ह्याचं मुख्यालय कुठं असावं यावरून वाद निर्माण होतो. जिल्हा विभाजन रखडलं असलं तरी जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी आवश्यक असलेली तयारी शिर्डी परिसरात सुरू असल्याचं दिसून येतं. जिल्ह्याशी संबंधित सर्वच विभागांची कार्यालयं शिर्डी व श्रीरामपूरमध्ये हलविण्यात येत आहेत. ही नेमकी कशाची तयारी आहे? केवळ परिस्थितीला दोष देऊन किंवा एकमेकांवर दोषारोप करून हा प्रश्न सुटणार नाही. यावर उपाय काय? दक्षिण भागाला या मागासलेपणाच्या चक्रव्यूहातून बाहेर कसं काढायचं? काहीच कामं झाली नाहीत असंही म्हणता येणार नाही. मात्र तुलनेत ती कमीच आहेत. बरीच कामं रखडलेली आहेत, तर जी झाली त्यांचा नेमका उपयोग आणि परिणाम समोर येत नाही. जोपर्यंत दक्षिण भागाला पुरेसं पाणी मिळत नाही तोपर्यंत इथं समृद्धी येऊ शकत नाही. कुकडी, सीना आणि घोड प्रकल्पांचं पाणी दक्षिण भागातील शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे. कृष्णा मराठवाडा स्थिरीकरण सारख्या योजनांचं वेगानं काम झालं पाहिजे. पाणी आलं की आमचा शेतकरी सोन्यासारखं पीक काढून दाखवेल. यातील काही योजना सरकारनं मान्य केल्यात, मात्र पुढील कामं तेवढ्या वेगानं होताना दिसत नाहीयेत. ती होणं गरजेचं आहे. जागा नाही, पाणी नाही म्हणून सगळे उद्योग शिर्डी आणि श्रीरामपूरलाच का? अहिल्यानगर शहराजवळील MIDCचा विस्तार करा. पारनेर तालुक्यातील सुप्यातील MIDC बऱ्यापैकी विकसित होत आहे. तसाच प्रयोग कर्जत, जामखेड आणि पाथर्डीत का राबवला जात नाही? दक्षिण भागात स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल झोन तयार झाले पाहिजेत. मात्र इकडं MIDCच्या जागेवरूनच राजकीय वाद घातले जात आहेत. त्यातून कामं रखडत आहेत. उद्योगांना पोषक वातावरण तयार झाल्याशिवाय उद्योजक येत नसतात. असं वातावरण तयार करण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. दक्षिण भागात डाळिंब, सीताफळ आणि ज्वारी, बाजरीचं उत्तम उत्पादन होतं. जर सरकारनं किंवा सहकार क्षेत्रानं या पिकांवर प्रक्रिया करणारे कोल्ड स्टोरेज, ज्यूस फॅक्टरीज किंवा पॅकेजिंग उद्योग इथं आणले तर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि स्थानिक पातळीवर हजारो तरुणांना रोजगारही मिळेल. भले खूप मोठे उद्योग आपल्या भागात येऊ शकत नसतील, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी असू शकतील, पण इथे चालू शकणारे छोटे छोटे उद्योग तर नक्कीच येतील. त्यासाठीही प्रयत्न का होत नाहीत? दक्षिण भागात बरीच डोंगराळ जमीन आहे. पारनेर आणि कर्जतच्या डोंगरांवर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचे मोठे प्रकल्प उभे राहू शकतात. कल्याण, विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, जुने आणि नव्याने होऊ घातलेले महामार्ग आणि नवीन रेल्वे मार्ग यांचा वापर करून आपण या भागाला लॉजिस्टिक हब बनवू शकतो. उत्तर भागात शिर्डीचे साईबाबा आहेत, तर दक्षिणेकडं भगवानगड आहे, मढीचे कानिफनाथ आहेत, मोहटा देवी आहे, अष्टविनायकांचं सिद्धटेक आहे. या सर्व स्थळांना जोडून जर सरकारनं धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन सर्किट विकसित केलं तर इथली हॉटेल इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट आणि सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकतात. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतंय की विकास हा कोणाच्या मेहरबानीने मिळत नसतो, तो हक्कानं खेचून आणावा लागतो. त्यामुळं आज दक्षिण भागाला गरज आहे ती एका आक्रमक, अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व. राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून दक्षिण भागाच्या विकासासाठी आपल्या सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची ही वेळ आली. जर आपण आज आवाज उठवला नाही तर येणारा काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही. प्रशासकीय गरज लक्षात घेता जिल्ह्याचं विभाजन नक्कीच व्हावं, पण ते करताना दक्षिण भागाचे आर्थिक आणि राजकीय महत्त्व कमी होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही भाग जेव्हा विकासाच्या एकाच रथाची दोन चाकं बनतील तेव्हाच खऱ्या अर्थानं अहिल्यानगर जिल्ह्याच्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीचा सन्मान होईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.